नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण कालपासून आपल्या समाज कल्याणच्या झालेल्या रिस्पॉन्स शीटची सिरीज सुरू केलेली, त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न बघतोय। तुम्ही सगळे म्हणत होता की खूप अवघड पेपर आहे, खूप अवघड पेपर आहे। एकदम सिंपल पद्धतीने करून सांगतोय, पूर्ण डिटेल एक्सप्लेन करत नाही, ते आपण आपल्या बॅच मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, पण ॲटलिस्ट आपण हे प्रश्न कसे टॅकल केले पाहिजेत एवढा तरी तुम्हाला याचा फायदा होईल। आणि तुम्हाला मी सांगतो, रिपीटेशन आहे। मी बीएमसी निरीक्षकचे 3 पेपर यूट्यूबवर टाकले होते, त्या 3 पेपर मधले 7-8 प्रश्न सेम रिपीट मोडवर आहेत, काहीच नाही, आकडे चेंज, पॅटर्न तोच। त्यामुळे आत्ताचे सुद्धा हे पेपर तुम्ही नीट लक्ष देऊन बघायचे आहेत। पेपर पेन घेऊन बसलं तरी चालेल, काही हरकत नाही, ठीक आहे। कालच्या पेपरचं मी जे आपण एनोटेशन म्हणतो, तर ते एनोटेशन पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो मी। अभिषेक सीसॅट हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर त्याचं एनोटेशन टाकून देतो। आणि तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला या नंबरवर विचारू शकताय। ओके, आपला सरळ सेवा 2025 चा PYQ कोर्स सुद्धा ॲपवर उपलब्ध आहे। तुम्ही तो एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून तो कोर्स जॉईन करू शकता। चला, आजचा पेपर आहे 11 मार्च 2025 चा 1 ते 3 मध्ये जी शिफ्ट होती त्याचा आहे। तुम्हाला पण तुमचे पेपर असतील तुमच्याकडे तर मला तुम्ही टेलिग्रामवर किंवा या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला पाठवू शकता। चला, आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया। काय म्हणतोय पहिला प्रश्न, एका विशिष्ट रकमेवर 4 वर्षांसाठी 10% वार्षिक दराने मिळणारे सरळ व्याज 458 आहे। काल सेम टू सेम झालाय। आपण काय करतो, 4 वर्ष 10%, इफेक्टिव्ह रेट किती, 10/40%। आपल्या 40%ला व्याज किती म्हणतायत ते 458, ठीक आहे। तर आपल्या 100ला किती, प्रोसिजर माझ्या मेथड थोड्याशा वेगळ्या आहेत पण सिंपल आहेत, बघ ना, एका लाईनीत येतंय ते, ठीक आहे। मग 20 दुनी 40, 20 5 100, बेदुनी 4, बेदुनी 4 आणि 92 18, तर 5 9 45। एकक स्थानाला काय पाहिजे तुला, 5। एकक स्थानाला 5 असलेला एकच ऑप्शन आहे। सगळे उत्तर काय आपण काढत बसत नाही, ते शिकताना काढायचं, प्रॅक्टिस करताना काढायचं, पण एक्झामच्या दिवशी तुम्हाला फक्त उत्तर येण्याशी मतलब आहे। एकक स्थानाला 5 असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2, नाहीतर तुम्ही गुणाकार करूच शकता। बघा, सेम रिपीट प्रश्न बीएमसीच्या 3 पेपरमध्ये, कालच्या समाज कल्याणच्या पेपरमध्ये आणि आता पण याच्यामध्ये विचारलाय। गट ए मध्ये 35 सदस्य, बी मध्ये 41 आणि सी मध्ये 37 आणि त्यांची हे दिलेले आहे, एव्हरेज रक्कम खर्च केलेली दिली आहे। 139 सदस्य आहेत 35, 249 सदस्य आहेत, बी चे सदस्य आहेत 41 आणि 350 आणि सी चे सदस्य आहेत 37। मग टोटल काय असते, सरासरी गुणिले एकूण संख्या करा, दुसरा काय ऑप्शन नाही याला, रॅन्डम आकडे आहेत सगळे। 5 9 45, 7 4, 5 3 15 4 19, 7 1 5 1 5 1 6 0, 3 9 27 2, 3 3 9 2 11, 3 1 3 1 4, 5 9 7 16, 6 1 7 1 8 आणि 4 4865। लगेच इकडचा गुणाकार करू, 1 न गुणलं 249 आलं, 0 4 9 36, 3 4 4 16 आणि 3 19, 1 4 2 8 आणि 1 9, 9 6 4 10, हातचा आला 1, 9 2 11 आणि 1 12, हातचा आला 1, 9 1 10। तुम्हाला पाढे शिकवायला मी आज इथे आलेलो नाही, हे तुमच्या स्पीडनं तुम्ही वाढवायचं आहे ते, ठीक आहे। परत 7 0 0, 7 5 35, 3 7 1 21 आणि 3 24, 0 लावलं, 3 0 0, 3 5 15, 1 3 3 9 1 10, 0 5 5 आणि 4 9 आणि हे 12, बरोबर। सगळ्यांची टोटल मिळाली। आता या सगळ्यांची टोटल पुन्हा करू आपण, तिघांची मिळून 10 209 आणि छेद 4 865। मग 9 5 14, हातचा आला 1, 6 5 11 आणि 1 12, हातचा आला 1, 8 आणि 1 9 2 11 9 20, हातचे आले 2, 4 2 6 2 8 आणि हे 2। सगळ्यांची मिळून बेरीज किती आली, 28 0 24। सगळ्यांची म्हणजे किती जणांची, 35 41 37। मग यांची बेरीज करू, 40 आणि 30 70, 70 आणि 30 100, 105 106 आणि 113, ही आली 113। आणि सम किती आहे रे, 28 0 2 4, बरोबर। मग आपल्याला माहिती आहे एकक स्थान बघायचं, 3च्या किती एकक स्थानाला 4 आहे, 3 8 ते 24, म्हणजे जे काही उत्तर असेल त्याच्या एकक स्थानी पण काय येणार आहे, 8 आलं पाहिजे। इथलं तरी कॅल्क्युलेशन आपण वाचवलेलं आहे, तर एकक स्थानी 8 असलेला एकच ऑप्शन आहे 248। हा प्रश्न डिटेल मध्ये कालच्या लेक्चर मध्ये बघितलाय आपण, तुम्हाला आय बटन मध्ये कालचं लेक्चर दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करून ते लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता। चलो नेक्स्ट,
जेव्हा एका संख्येला भाजकाने भागले असता बाकी 51 राहते. सरळ काढून घ्यायचं. बाकी किती राहते? 51 भाजकाने भागले असता. आणि मूळ संख्येच्या आणि त्या संख्येच्या दुपटीला भाजकाने भागले तर काल झालं आपलं. जर दुप्पट केली तर बाकी पण दुप्पट आली पाहिजे. पहिल्यांदा 51 आहे, नंतर 76 आहे. ऑप्शन एक एक घेऊन बघितलं आपण. 17 त्रिक 51 म्हणजे शून्य राहिली बाकी. मग त्याची पण बाकी शून्यच राहायला पाहिजे होती. पण 76 ला 17 ने भागलं तर शून्य राहतंय का? बाकी नाही राहत. 8 न भागलं, 8 सक 48 उरले 3. ह्याला 8 न भागलं, 8 9 72 उरले 4. दुप्पट आहे का रे? दुप्पट आहे का? नाही, म्हणजे हे पण येणार नाही. तिसरं बघा 13, 13 त्रिक 39, 13 चौक 52 म्हणजे 13 त्रिक 39 उरले किती? 12. ह्याच्यात करू आपण 13 चौक 52 उरले किती? 24. मग 12च्या दुप्पट आहे का 24? आहे. 12च्या दुप्पट 24 आहे, म्हणजे आन्सर काय आलं? 13. काल सेम टू सेम प्रश्न झाला होता. हा बेसिक प्रश्न, ह्याची सगळी बेस कन्सेप्ट कालच्या लेक्चर आपण शिकवलेली आहे, फक्त आकडे चेंज करून आलेले आहेत. 5 संख्यांची बेरीज 650. सेम प्रश्न. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 81 आहे. सरासरी 81 असेल पहिल्या 2ची, तर बेरीज किती होईल? बे 1 बे 38 16. आणि तिसरी संख्या 111 आहे, म्हणजे पहिल्या 2 आणि 3 संख्यांची बेरीज किती होईल? 2 आणि 1 3, 6 आणि 1 7 आणि 2 273. टोटल बेरीज किती आहे 5 संख्यांची? 655. मग 655 मधून 273 गेले 2, परत 15तून 7 गेले 8 आणि 6तून 3 गेले 3. 382 शेवटच्या 2 संख्यांची बेरीज आली. करेक्ट. मग शेवटच्या 2 संख्येची त्यांनी सरासरी विचारली आपल्याला, भागिले 2. बे 19 2 38 आणि बे 1 बे किती आहे? 191. जो प्रश्न वेगळा असेल कालच्या पेपरपेक्षा तो मी एकदम दमानं घेईन, एकदम स्लो घेईन. पण फक्त आकडे बदलून असेल तर नाही. तुम्ही प्लीज कालचं लेक्चर बघा. कमेंट मध्ये करू नका सर किती फास्ट पळालाय, तुम्हाला स्वतःला येते ते दाखवू नका, हे असल्या कमेंट करू नका. काल हा प्रश्न 2 मिनिटं समजावलाय, आज त्या प्रश्नाला आपण 15-20 सेकंदातच न्याय द्यायचा आहे त्याचा. बरोबर. चलो नेक्स्ट बघा. झालाय प्रश्न काल असा. भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या 5 पट आहे. भाजक भागाकाराच्या 5 पट आहे, म्हणजे भाजक 5 पट आहे, म्हणजे इकडून इकडे येताना × 5 होणार आहे. आणि बाकीच्या 3 पट आहे. बाकीच्या 3 पट आहे कोण? भाजक. मग जर बाकी 15 असेल तर बाकीच्या 3 पट झाला भाजक, म्हणजे 15 त्रिक 45. आणि कशाला 5 न गुणल्यावर 45 येते? 9 ला. म्हणजे भागाकार काय मिळाला मला? 9 मिळाला. 45 भागिले 5 9. आणि आपल्याला ते भाज्य विचारलंय, तर माहित आहे आपल्याला भाज्य बरोबर काय असतंय? भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. 9 5 45, 9 चौक 36 आणि 4 40 अधिक 15. 405 आणि 15 किती येते? 420. ऑप्शन नंबर 3. सिंपल. फक्त आकडे चेंज आहे. तू कालचं लेक्चर जरी ऑन केलंस तर तुला कळेल की असंच इथंच लिहिलेलं आहे आपण. नेक्स्ट. जर 3 वर्षासाठी चक्रवाढ आणि सरळ व्याज यांच्यातील फरक 341 आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट 10%. आपली मेथड खूप सिंपल आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10%. म्हणजेच किती रे? 1/10. 3 वर्षाचं गणित आहे, म्हणजे या छेदाचा काय करायचं? घन. 2 वर्षाचा असेल तर वर्ग. मग 10चा घन केला 1000 आणि हेच गणित रिपीट करायचं. 10% टाइम पिरियड 3. मग 1000चं 10%. 3 वर्षाचं काढून घ्यायचं. त्यांचं गणित बघू नंतर आपण. पहिल्या वर्षी 1000चं 10% 100. दुसऱ्या वर्षी परत 100. ह्या 100चं 10% 10. तिसऱ्या वर्षी परत 1000चं 10% 100. या 100चं 10, या 100चं 10 आणि या 10चं 1. प्रत्येक आकड्याचा एक एक रेट ऑफ इंटरेस्ट काढत गेलो. त्यांनी काय म्हटले? फरक किती आहे? 341. तर हे आपलं सरळ व्याज असतंय, सगळं चक्रवाढ व्याज असतंय. मग हा एक्स्ट्राचा काय झाला? फरक. आता आपल्या भाषेत फरक किती आहे? 30 आणि 31. जेव्हा 1000 रुपये प्रिन्सिपल पकडले तेव्हा फरक किती आहे? 31. पण रियालिटी मध्ये फरक किती दिलाय? 341. म्हणजे आपल्या 31 ला ते किती म्हणतायत? 341 म्हणतात. याचा अर्थ आपल्या 1 ला किती म्हणतील? 341. 31 ला 11 गुणलं तर 341 येते. तर आपल्या 1 ची किंमत किती केली त्यांनी? 11. मग मला सांगा, त्यांनी विचारले ती मुद्दल किती? आपल्या भाषेत मुद्दल किती आहे? 1000. पण आपल्या 1 ला ते काय म्हणतायत? 11 म्हणतायत. तर आपल्या 1000 ला किती म्हणतील ते? 11,000. आपल्या 1000 ला किती म्हणतील ते? 11,000. ऑप्शन नंबर 2. हे एकदम सिंपल वे आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व्ह करायचं. ओके. तर हे आता आपण ह्या लेक्चरला शिकवत नाहीये, या लेक्चरला फक्त एक्सप्लेन करतोय. तुम्हाला जर माझ्या मेथडने ह्या पद्धतीची गणितं सोडवायची असतील तर तुम्ही एज्युकल्चर या ऍपवर सरळ सेवा PYQ बॅच 2025 जॉईन करू शकताय. याच्यात आपण 2 फोल्डर शिकवणारे दिलेले आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टींची आपण PYQ फोल्डर बनवलेत.
फॉर एक्झाम्पल तलाठीचा त्याच्यात एक फोल्डर आहे की ज्याच्यात आपण 57 पेपरचे सगळे मॅथ घेतलेले आहे. त्याच्यानंतर बीएमसीचा फोल्डर आहे, टेटचा फोल्डर आहे, सहकारचा आहे, WRD, PCMC, महानगरपालिकांचे इतर जे असतील लातूर, सोलापूर, जे जे मला पेपर मिळत आहेत त्या सगळ्या पेपरचे असं आपण PYQ घेतोय. आणि 1 वर्ष व्हॅलिडिटीचा हा कोर्स आहे. ह्यानंतर पण जे पण माझ्याकडे मिळत राहील ते सगळं तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे. तर ज्यांना त्यांचं मॅथ रिझनिंग खूप भारी करायचं आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, त्यांनी नक्कीच एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न बघा, जर 16 आणि 76 चे तिसरे प्रमाणपद x असेल. आता 3 गोष्टीचं प्रमाणपद काल सांगितलं होतं मी. A, B, C प्रमाणात असतील तर मधल्याचा वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार असतो. मग आपलं काय 16, 76 आणि x. मग मधल्याचा वर्ग म्हणजे काय 76 गुणिले 76 बरोबर कडेच्यांचा गुणाकार म्हणजे काय 16 गुणिले x. मग x बरोबर काय येणार 76 गुणिले 76 छेद 16. एवढं डिटेल पेपर मध्ये करत नाही आपण, इथल्या इथं भाग घालत बसतो. 4 चौक 16, 19 चौक 76, 4 1 4, 19 चौक 76, 19 गुणिले 19 361. तर x चं उत्तर काय आलं आपलं 361. ऑप्शन नंबर 3. पुढे सरळ रूप द्यायचं आहे. 196 चं वर्गमूळ किती असते 14 अधिक 0.04 चं वर्गमूळ काय असते 0.2 वजा 8.41 म्हणजे कितीचा आहे हा 29 चा आहे. म्हणजे वजा वर्गमूळ काय असणार 2.9. बघा मग काय झालंय 14.2 वजा 2.9. 12तून 9 गेले 3, हातचा आला 1, 14तून 3 गेले 11. उत्तर काय आलं याचं 11.3. ऑप्शन नंबर 3. साधे प्रश्न आहेत हे, खिशातले मार्क आहेत, हे चुकवायचे नाहीत. सिम्प्लिफिकेशन म्हणतात या टॉपिकला. ठीक आहे. पुढे जर A चा पगार B पेक्षा 35% जास्त असेल तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे. प्रश्न सोपा आहे का, कारण त्यांनी ऑप्शन काय तुम्हाला गंडवणारे दिले नाहीयेत, एकदम असे व्यवस्थित ऑप्शन दिले, त्यामुळे गणणार नाही कोण, सोडवायचा प्रयत्न करणार. ऑप्शन जर 35% असता याच्यात तर लय पोरं 35% उत्तर लिहून टाकतात. 35% जास्त म्हणजे 35% कमी, तर असं असत नाही. बेस कन्सेप्ट लागतं इथं. A चा पगार B पेक्षा, B शी कंपॅरिझन केलंय म्हणजे B ला किती पकडलं 100. A चा पगार B पेक्षा किती रे 35% जास्त आहे म्हणजे A किती 135. जमलं. तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे, कितीनं कमी आहे 35 न कमी आहे, पण कितीवर 135 वर. मग मी काय म्हणणार 135 वर 35 कमी तर 100 वर किती 5 7 35, 27 5 35 असे. शेवटी उरलं काय रे 700/27. मग काय येतंय बघा 27 दुनी 54, 54 झालं म्हणजे 60 आणि परत इथं 10 आणि 6 60 आलं म्हणजे 160. मग 27 अख्खं 62 असे होते, 27 5 35 असे उरले. परत 15, परत अगेन 27 90, किंवा एवढं करायची गरज नाही. 27 चा वर्ग किती असतोय 729, त्याच्यापेक्षा जर असं कमी आहे ना, 729 च्या जर असं कमी 25.93. ठीक आहे, थोडस कमी येणार ते. नेक्स्ट, आयुष्य आणि अनमोल यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 7:5. 3 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल, तर सध्या त्यांच्या वयातील फरक किती. आपण एकदम सिंपल पद्धतीने करतो. हे कोण आहेत आपल्याकडे आयुषी आणि अनमोल, गुणोत्तर किती आहे 7:5. 3 वर्षांनी, हे आजचं आहे, 3 वर्षांनी त्यांचं गुणोत्तर किती आहे 4:3. आपण एजेसची कन्सेप्ट वापरतो. काय एजेसची कन्सेप्ट, 2 व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. आपण चेक करू इथं कितीचा फरक आहे 1, इथं 2चा फरक आहे, इथे कितीचा फरक आहे 1चा. सेम आहे का नाही, म्हणजे हा या 1ला आपण काय करायचं 2 कसं करायचं 2 न गुणायचं दोन्ही साईडला. मग 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. 4:3 ला 8:6 लिहिलं, काय फरक पडला का नाही. मग हा गॅप कितीचा आहे 2चा. ठीक आहे, डन. आता आपले रेशो ऍडजस्ट झाले. आता मला सांगा अनमोल 3चा 6 झाला, कितीनं वाढला 1 न. कोणाच्या भाषेत आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत कितीनं वाढलाय आजवरून 3 वर्ष गेलाय पुढे, म्हणजे आपल्या 1ला ते 3 वर्षांची किंमत करताय. विचारलंय काय, तर सध्याच्या वयातील फरक किती, तर सध्याच्या वयातील फरक किती आहे 2. आपल्या 1ला 3 वर्ष म्हणताय, तर आपल्या 2ला किती वर्ष म्हणतील 6 वर्ष. ऑप्शन नंबर 1. डन. सोपा होता हा. एजेस वगैरे खिशातले प्रश्न आहेत ते सगळे. एक अप्रामाणिक दुकानदार त्याच्या वस्तूंना खरेदी किमतीला विकण्याचे आश्वासन देतो. नायक पिक्चर. ठीक आहे, पण तो असे वजन वापरतो ज्याचे वास्तविक वजन त्यावर लिहिलेल्या वजनापेक्षा 28% ने कमी असते. इसको इधर से नापो या उधर से नापो, 5 के जगह 10 मिलेगा.
ते वाला सीन आहे. म्हणजे 100 kg जर तो देत असेल किंवा 100 ग्रॅम जर देत असेल गिरायकाला, पण ऍक्च्युअल मध्ये काय करतोय तो 28% कमीच देतोय. म्हणजे 100च्या ऐवजी त्यानं दिलंय किती रे, 28 कमी म्हणजे 72च दिलंय त्यानं. ओके, आपण रुपया पकडू. त्यानं 72 रुपये इन्व्हेस्ट केले, पण गिरायकाकडनं 100 रुपये घेतले त्यानं, म्हणजे 72 रुपयांवर त्याला 28 रुपये फायदा झाला. मग 72 रुपयांवर 28 रुपये फायदा, तर 100 वर किती करा. मग काय काय करू शकतो आपण, 4 न भाग घालवला तर 4 18 चौक 72, 4 7 28, परत 92 18 आणि 50. मग काय येते 350 भागिले 9. मग बघा 9 त्रिक 27 उरले 8, परत 9 8 72 उरले 8/9, 38.8/9 म्हणजेच हे 16/18 सेमच पडतं ना. 8 दुनी 16, 9 दुनी 18, 38.समथिंग 16/18. नेक्स्ट, 4 माणसे 51 फूट खोल विहीर 3 दिवसात करू शकतात. आपलं ठरलंय काय, टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर, मग करू आपण. आता 4 माणसे, मॅन डेज किती आहेत 3, काय करतायत 4 माणसे 3 दिवसात 51 फूट करतायत. मॅन डेज इज इक्वल टू टोटल वर्क. अजून एक, तर किती माणसे 6 दिवसात 102 फुटी खड्डा खणतील. करा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केला असा तर एम बरोबर काय, तर पहिल्यांदा तिरक 4 गुणिले 3 गुणिले 102 आणि त्याच्या खाली त्यासोबतच 6 गुणिले 51. बघा 51 दुनी 102, परत 3 दुनी 6 ला 6 गेले, किती माणसं लागतील रे, 4 माणसं लागतील. 4 माणसं लागतील. ऑप्शन नंबर 1. पुढे, ए बी आणि सी या 3 मित्रांनी 6 5 9, डिट्टो प्रश्न आहे कालच्या सारखा. 3 मित्रांनी ए बी सी 6 5 आणि 9 प्रमाणात पैसे गुंतवून व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर बी त्याच्या भांडवलातील अर्धी रक्कम, तिथं पण तेच होतं, अर्धी रक्कम काढून घेतो. ए ने गुंतवलेली रक्कम 18,000 असेल तर एकूण वार्षिक बिझनेस किती वर्षाचा बिझनेस आहे, एकूण वार्षिक नफ्यातील 32,000 पैकी किती नफा झाला 32,000, बी चा नफ्यातील हिस्सा. ओके, ए आणि सी चं काय बोललंय का काढून घेतो हे, म्हणजे ए आणि सी चे पैसे 12 महिन्यांसाठी आहेत, संपला विषय यांचा. बी चं काय झालंय, 6 महिन्यानंतर अर्धी रक्कम काढतोय, म्हणजे 5 रुपये 6 महिन्यांसाठी ठेवतोय, पण पुढच्या 6 महिन्यांसाठी तो 5चे अर्धच म्हणजे 2.5 रुपयेच ठेवतोय. जमलं. आता करा, 12 सक्क 72, 6 पंचे 30 आणि 25 सक्क 150 आणि 12 9 अष्टोदर्शे. थोडक्यात काय तयार झालं, 72 45 आणि 108. बघा मग 9 न जातोय, 9 8 72, 9 5 45 आणि 12 9 अष्टोदर्शे. नफा कसा वाटला जाणार, 8 5 12. एकूण नफा किती झालाय 32,000. एकूण नफा किती झालाय 32,000. पण आपल्या भाषेत एकूण किती झालाय, 8 आणि 5 13, 13 आणि 12 25, म्हणजे आपल्या भाषेत 25 झालं. आपल्या 25 ला ते किती म्हणतायत 32,000 म्हणतायत. तर विचारलंय काय, बीचा नफ्यातील वाटा. बीचा नफ्यातील वाटा, बीचा वाटा किती आहे 5. आपल्या 25 ला 32,000, तर आपल्या 5 ला किती, 5 1 5, 5 5 25 आणि परत 5 सख्ख 30 उरले 2, 5 चौक 20, डबल 0, 6,400 रुपये. कळलं, समजलं का सगळ्यांना व्यवस्थित. चलो, डिट्टो प्रश्न आहे, तुम्ही काल बघू शकता. जर ट्रेन 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करत असेल तर 931 मीटर लांबीच्या ट्रेनला 219 मीटर लांबीचा बोगदा पार करायला किती वेळ लागेल. वेळ विचारले, वेळेसाठी आपल्याला लागतं डिस्टन्स आणि स्पीड. डिस्टन्स माहित आहे का 931, पण त्याच्यामध्ये बोगदा पण आहे 219 चा आणि स्पीड किती आहे 36, पण वरच्या गोष्टी मीटर मध्ये आहेत, म्हणजे ह्याला काय करायला लागेल 518 गुणून मीटर पर सेकंड कन्वर्ट करायला लागेल. 900 आणि 200 1100 आणि 31 आणि 19 50, म्हणजे 1150 छेद 36 गुणिले 5, पण हे खालचा 18 आत्ताच वर टाक, काय फरक पडत नाही. 18 1 18, 18 दुनी 36, 5 दुनी 10 ला हे शून्य गायब झाले. आन्सर काय आलं 115 सेकंद. 115 सेकंद. ऑप्शन नंबर 4. डन. पुढे
समान क्षमतेचे 2 पाईप वापरून एक पाण्याची टाकी 46 मिनिटात. काल झालाय प्रश्न, 2x टाकीची क्षमता x पकडली तर इंटू 46 मिनिटं. झालं का तुझं मॅन डेज. तर त्याच क्षमतेचे 28 पाईप म्हणजे 28x, तर टाकी किती मिनिटात भरेल? क्वेश्चन मार्क. बरोबर, x ला x गेलं, समान क्षमता आहे. परत बे 14 दोन्ही 28, बे 7 14 23, म्हणजे x बरोबर किंवा हे क्वेश्चन मार्क बरोबर काय आलं रे? 23/7. म्हणजेच किती? 7 त्रिक 21 उरले 2, 7 दुनी 14 उरले 6 आणि 7 8 56. तर किती वेळ लागेल? 3.28 मिनिटात किंवा 3.29 मिनिटात टाकी भरली जाईल. पुढे खूप भारी प्रश्न आहे, इंटरेस्टिंग असतो हा प्रश्न. मेथडने केला तर येत नाही. ठीक आहे, साधं डोकं लावू आपण फक्त. थांबे नसलेली एक ट्रेन सरासरी 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने ठराविक अंतर पार करते. एक अंतर पार करायला तिला 90च्या स्पीडनं जायला लागतं. परंतु थांब्यासह तिचा वेग म्हणजे थांबत गेली तर काय होतंय? 66 किलोमीटर वेग काउंट होतोय. की बघ ना, तू आता व्यवस्थित सुसाट चाललाय तर काही तर ठराविक ह्याच्यात जाशील तू, आणि तू थांबत गेला तर थोडक्यात काय तू कमी स्पीडनं आला असंच वाटेल ना लोकांना. तर तुझं स्पीड 100 का असं ना, पण तू जास्त वेळ लावला तर लोकांना काय वाटतं? हे हा कमी स्पीडनं आला. कमी स्पीडनं नाही आलो, मी थांबत आलो, चहा पिला, नाश्ता केला, हे केलं ते केलं. बरोबर, तर तशा पद्धतीनं जाऊ. तर आधी कितीचं स्पीड होतं? 90चं. आता कितीचं आहे? 66 आहे. थोडक्यात 24चं स्पीड कमी झालं. बरोबर, 24चं स्पीड कितीवर कमी झालं? ओरिजिनल काय 90 आहे ना, 90 वर 24. थोडक्यात थांबला किती? हेच तर आन्सर आहे. हे तासात येणार आन्सर, कारण सगळं तासात चाललंय. ह्याला मिनिटात करायचं, 30 त्रिक 90, 30 दुनी 60, 3 1 3, 3 8 24, 8 दुनी काय 16. तुला पाहिजेच असेल तर काय करायचं? स्पीड मधला फरक अपॉन ओरिजिनल स्पीड. बस, स्पीड मधला फरक अपॉन ओरिजिनल स्पीड. एवढ्या ह्याच्यात हे सॉल्व्ह होतंय. आणि रिपीट पडणार हे प्रश्न. हा भारी प्रश्न आहे, 1 लाइनर प्रश्न आहे, पण कळतच नाही, फॉर्म्युला शिवाय येत नाही ना आपल्याला. मग कसं करायचं? ठीक आहे, तर फरक घ्यायचा आणि ओरिजिनल स्पीड 90 वर 24 कमी झालंय स्पीड, तर थांबला किती वेळेच्या बाबतीत काढायचा म्हणून 60 न गुणलं मिनिटात. कळलं? चलो नेक्स्ट. एक बाईक एका सेकंदात 67 मीटर अंतर पार करते, तर तिचा वेग बघ, मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आर करायचंय. 67 एका सेकंदात, मीटर पर सेकंद आहे, किलोमीटर पर आर करताना 18/5, छोट्याचं मोठं करताना 18/5. करा मग काय करणार, आणि ह्याचं तुम्हाला आन्सर काढायचं आहे. दुसरं काय करता येत नाही आपल्याला, डायरेक्ट आपण भागाकारच करायला लागतोय, गुणाकार आणि भागाकार करायला लागेल. 18 7 26 असे, हातचे आले 12, 18 सख्ख 18 108 आणि 12 120 छेद 7 5 35. मग ह्यानं तुम्हाला भाग घालवायचा आहे. एक सेकंद. एक बाईक एका सेकंदात 67 मीटर अंतर पार करते, तिचा वेग किलोमीटर पर आर मध्ये काढायचा आपल्याला. सात कुठनं आलं? हे सेकंदाचं आहे ना, 1. आता 18 7 26 असे, 12 18 सख्ख 18 आणि 12 120 छेद 5, 5 दुनी 10 उरले 2, 5 चोक 20, 5 1 5 आणि 5 दुनी 10, 241.2. हे चुकून 7 वाचलं गेलं तर माझ्याकडनं. नेक्स्ट. जर ए आणि बी ही x वर्ग वजा 10x आणि 21 ची मुळे असतील, तर ज्यांची मुळे a वर्ग आणि b वर्ग आहेत असे द्विघाती समीकरण कोणते? कालच सगळं डिटेल शिकवलं होतं. हे बघ, मुळे काय पाहिजेत आता? a वर्ग b वर्ग. मला सांगा कशाचा पण वर्ग काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे रूट काय पाहिजेत? पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह रूट कधी असतात? ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मायनस प्लस असतं त्याचे रूट्स काय असतात? प्लस प्लस. ज्याचं प्लस प्लस असतं त्याचे रूट काय असतात? मायनस मायनस. ज्याचं प्लस मायनस असतं त्याचे रूट काय असतात? प्लस मायनस. आणि हे मायनस साइन कुठल्या याला लागतं? मोठ्या रूटला लागतं. ठीक आहे. आणि ज्याचं मायनस मायनस असतं त्याचे पण रूट्स प्लस मायनस असतात, पण हे मायनस साइन कुणाला लागतं? छोट्या रूटला लागतं, छोट्या संख्येला लागतं. ठीक आहे. हे सगळं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण घेतलंय. तर मला काय पाहिजेत? ए वर्ग बी वर्ग म्हणजे पॉझिटिव्ह रूट पाहिजेत. पॉझिटिव्ह रूट साठी क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कसं स्ट्रक्चर पाहिजे? मायनस आणि प्लस. कुठे आहे रे? मायनस प्लस. ऑप्शन नंबर 1. डन. काय बघायचीच गरज नव्हती, ज्याला हे परफेक्ट येतंय
त्याला ह्याची काय म्हणजे प्रश्न काय आणि कसं आहे, रूट काढण्यात बसलो का आपण? रूट काढत सुद्धा आपण बसलेलो नाही. पुढे सोडवायचं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग झालंय का काल? ए प्लस बी ए मायनस बी. 898 आणि 102 किती येत आहे? 1000. आणि 898 वजा 102 किती येत आहे? 796. 1000 गुणिले 796 म्हणजे काय असतंय? 796,000. ऑप्शन नंबर 2. पुढे चला, आता हा प्रश्न आहे. बघितलं की काय करायचं कळतच नाही. दिलंय की एवढं सगळं भला मोठं ऑप्शन, ट्रायल घे, काढ. चल, ह्याचा ऑप्शन चौथा आहे ना, सगळ्याचे ट्रायल घ्यायचे आहेत. काय तुला वेळ लागेल? 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद, एका मिनिटात सुटेल. सगळे रूट दिलेत तर लोडच काय घ्यायचं नाही, रूट टाकायचे ह्याच्यात. चल, करेक्ट ऑप्शनच टाकून घेऊ आपण, सुटतंय का बघू. एक्स च ह्याच्यात वजा 11/6. एक्स पहिला चौथा ऑप्शन ट्राय करतोय. वजा 11/6 अधिक 2 गुणिले वाय. वाय किती आहे? 68/3. 68/3. आणि झेड किती आहे? वजा 3z. वजा 3 झेड किती सांगितलंय? 47/6. करूया, चला करून घेऊ आपण. हे सगळ्याचा छेद 6 3 6 आहे म्हणजे सगळ्याचा 6 करू. ह्याचा 6 करायला काय लागलं नाही मला. अधिक ह्याचा 6 करायला 2 ना, म्हणजे बेदोन्ही 4 गुणिले 68 करायला लागेल. 4 गुणिले 68 आणि वजा ह्याचा पण 6 करायला काय लागलं नाही, म्हणजे जे 3 गुणिले 47 जसंच्या तसं आहे तसंच्या तसं ठेवू. याचं उत्तर 20 आलं तर आपला पर्याय बरोबर. बघा मग आता काय काय येतंय. वजा 11 ह्याचा गुणाकार करू. वजा 11 अधिक 4 8 32 3 आले, 4 सक्क 24 आणि 3 27 वजा 3 7 21 2 आले, 3 चौक 12 आणि 2 14 छेद 6. जमलं? करा मग आता काय काय येतंय. वजा 11 आणि वजा 141 किती येतंय? वजा 152. मग 272 वजा 152 छेद 6 म्हणजेच किती येणार? हे 0. 7 5 गेले 2, 2 1 गेला 1, 120/6 म्हणजेच किती आलं रे? 20. आणि इथलं उत्तर काय? 20. जमलं का? कळलं? ह्याला सॉल्व करत बसला तर लय दिवस जाईल. तास नाही म्हटलं मी, दिवस म्हटलं. बरोबर, ऑप्शन घेतले 20-20 सेकंद जातील पण उत्तर तर येईल ना. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? ओके, चलो नेक्स्ट. चल, या समीकरणाच्या विवेचकाचे मूल्य. विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट असतं, पण हा त्यांचा प्रश्न मे बी चुकलेला आहे. कारण जेवढं माझ्या नॉलेजमध्ये आहे, डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac या व्हॅल्यूला डिस्क्रिमिनंट म्हणतो. हा रूट काढायचा फॉर्म्युल्यातली व्हॅल्यू आहे. माहिती आहे ते रूट काढायचा फॉर्म्युला काय असतो? जर तुम्हाला रूट काढायचे असतील तर काय लिहितो? -b ± (√b² - 4ac अपॉन 2a लिहितो ना. तर त्यातल्या ह्या रूटला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट म्हणतात. म्हणजे ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. b², b किती आहे? हा a असतो, हा b असतो, हा c. b किती आहे? वजा 13. वजा 13चा वर्ग, ठीक आहे, वजा 4 गुणिले a किती आहे? 12, ठीक आहे, कदाचित करेक्ट टाईप होते का. आणि c किती आहे? वजा 3. करूया. वजा 13चा वर्ग 169 वजा वजा अधिक 4 त्रिकोण 12, 12 गुणिले 12 144. तर 9 4 13, चाला 1, 4 आणि 1 5 आणि 6 11, चाला 1 आणि 3 किती आलं? 313. सॉरी, करेक्ट आहे प्रश्न हा. समजलं का? तर आता हा डिस्क्रिमिनंट एकदा आला, पुढच्या कुठल्या बी परीक्षेला येणार. आणि ज्याला हे माहितच नाही विवेचक म्हणजे काय, संपलाच विषय त्याचा. तर विवेचक म्हणजे काय असतं? b² - 4ac आणि b² कुठने येतं? ax² अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. हा फॉर्मॅट मध्ये आधी आणायचं आणि मग लिहायचं. आता इथं c वजा 3 आहे तर मी वजा 3च घेतला. कळलं का? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आली याची? 313. चल, सरळ रूप 20चा क्यूब 8000. त्याच्यामध्ये वजा 5चा घन केलाय तर वजा 5चा घन वजा 125. नंतर वजा 15चा पण घन केलाय. 15चा वर्ग 225 गुणिले 15, 15 5 75, 15 2 30 आणि 7 37, 15 2 30 आणि 3 33. तर 3375 पण वजाच येणार. त्याच्यात ते वजा 125 पण टाकून घेऊ आपण. 5 आणि 5 10. मी एवढं सगळं करत नाही, हे सगळं 0 आणि 5चा खेळ चाललाय ना. एकच स्थान आहे का कुठं? इथं 0 आणि 5. कशाला करत बसतोय? बघ ना, 0 5 5. ह्याच्या शेवटी एक तर 5 येईल नाही तर 0 येईल. मी कोण करत बसणार आहे? डायरेक्ट इथं. कळलं? आणि तुला करायचंच असेल तर करत घे.
7 2 9 1 10, 3 1 4 1 5 आणि हे वजा 3500. मग 8000 मधून वजा 3500 गेलं तर किती उरतंय? 4500. पण एवढ्याची गरज नाही, सगळ्या एकक स्थानाला 0.5 होतं, तर त्याचा फायनल आन्सर मध्ये पण 0 किंवा 5 पाहिजे. हे तिन्ही ऑप्शन गायब होतील आणि ऑप्शन नंबर 1 तुझा उत्तर येईल. पुढे बघा, ए चे वय आणि बी च्या वयाची 3 पट. बीएमसी निरीक्षक मध्ये हे प्रश्न चुकीच्या पद्धतीने तयार केलेले, पण आता त्यांनी करेक्ट केले. ए चं वय आणि बी च्या वयाची 3 पट किती आहे रे? 41. जेव्हा ए चे वयाची 9 पट म्हणजे 9A आणि बी च्या वयाची 4 पट 4B मिळवले जाते, तेव्हा उत्तर किती येते? 93. तर ए आणि बी च्या वयांची बेरीज. आता मला सांगा, मी ह्या ए ला 9 पट करतो म्हणजे 9A समान होईल. ह्या इक्वेशनला 9 ने गुणलं. 9A अधिक 27B आणि 9 1 9 9 चौक 36. ठीक आहे, आणि वरचं इक्वेशन आहे असंच लिहितो खाली. 9A अधिक 4B बरोबर 93. हे वजा करतो. वजा वजा वजा. 9A ला 9A कॅन्सल, 27B मधून 4B गेले, किती आलं? 23B. आणि ह्याच्यातून 9तून 3 गेले 6 आणि 16तून 9 गेले 7 आणि हे 2. बी बरोबर काय आलं? 23 1 23, 4 उरले, 23 2 46. बी ची व्हॅल्यू काय आली? 12. आता बी ची व्हॅल्यू 12 आली, याच्यात पुट करा. ए अधिक 12 त्रिक 36 बरोबर किती? 41. तर ए बरोबर किती आलं मग? 5. ए ची व्हॅल्यू काय आली? 5. तर त्यांनी विचारले काय? ए आणि बी यांच्या वयाची बेरीज. तर किती आली मग? 12 आणि 5 यांच्या वयाची बेरीज किती आली? 17. काल झाला होता असाच प्रश्न, आज पण त्यांनी तसाच प्रश्न विचारलेला आहे. तर आज आपण दुसरा पेपर समाज कल्याणचा बघितलेला आहे. ठीक आहे, दुसरा पेपर समाज कल्याणचा बघितलाय. तुम्हाला माझ्याकडून डिटेल शिकायचं असेल तर ही बॅच जॉईन करू शकता. आणि तुम्हाला युट्यूबला बघायचं असेल तर एक कंडिशन, या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं. जर जास्त व्ह्यूज आले तर युट्यूबवर, नाहीतर माझी ऑनलाईन बॅच चालते व्यवस्थित. ठीक आहे, त्यामुळे इथून पुढचे सगळे व्हिडिओज पाहिजे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं. आपण सगळी सिरीज समाज कल्याणची युट्यूबवरच घेऊया. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय आणि बॅच विषयी माहिती घेऊ शकता. आणि एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ह्या बॅचचं जे आत्ताचं अॅनोटेशनचं आहे ना, लिहिलेलं असतं बघा मी, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर अभिषेक सीसॅट आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या अभिषेक सीसॅटवर तुम्हाला याची अॅनोटेशनची PDF मिळून जाईल, ती तुम्ही घेऊ शकता. आत्तापुरता आपण थांबूया. धन्यवाद.